नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपण पाहतोय। आज आपण मित्रांनो या चॅप्टरला सुरुवात करत आहोत। जाऊयात पुढे, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके। आणि मित्रांनो, जर हीच व्हिडिओ तुम्हाला मराठीतून बघायची असेल, तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर टेन्शन घ्यायचं नाही। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ मराठीमधून बनवलेली लिंक पाठवलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून ही व्हिडिओ मराठीतून बघून घ्या। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा चॅनल आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि हो, आपल्याला इंस्टाला फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्रामची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। ओके, तर थेट आपण जाऊयात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। बघा मित्रांनो, यामध्ये काय पहिली गोष्ट लक्षात घ्या, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल समजून घेत असताना व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्याचबरोबर आपल्याला कोइफिशियंट म्हणजे काय। आता समजा माझ्याकडे एक टर्म आहे, बरं का, माझ्याकडे एक टर्म आहे, तिचं नाव आहे समजा 7x, ही एक टर्म आहे। तर याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, याच्यामध्ये 7x मध्ये आपल्याकडे एक x आहे, तसं 7x ला पूर्ण टर्म म्हणतात आणि त्याच्यामध्ये x जो आहे त्याला व्हेरिएबल म्हणतात आणि 7 ला काय म्हणतात, कोइफिशियंट म्हणतात। ओके, 7 कोइफिशियंट आहे, x व्हेरिएबल आहे। याच्यामध्ये जो काही आपल्याकडे कोइफिशियंट असतो त्याची व्हॅल्यू तीच राहणार, परंतु हा जो व्हेरिएबल जो x आहे त्याची व्हॅल्यू सतत बदलत राहते। आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात मित्रांनो, याच्यामध्ये काय काय बघा। पहिली गोष्ट म्हणजे समजा माझ्याकडे एक इक्वेशन आहे 7x + 8 = 5, हे इक्वेशन आहे। आता बघा, पहिले यालाच लिहितो 7x + 8, हे इक्वेशन आहे का? नाही, हे इक्वेशन नाहीये। परंतु ज्यावेळेस इक्वल साइन येतं, =0 असेल, =10 असेल, काही असेल, त्यावेळेस हे इक्वेशन येतं। इक्वेशन केव्हा येईल? ज्यावेळेस =चं साइन येईल ना, तेव्हा इक्वेशन येईल। ओके, आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। काय नाव आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ओके, आता हे जे इक्वेशन आपल्याला इथं दिसतंय हे किती व्हेरिएबल मधलं आहे? 1 व्हेरिएबल मधलं आहे, 2 व्हेरिएबल मधलं नाही। आता 2 व्हेरिएबल मधलं बघा, 2x + 8y = 9 असं कुठलं इक्वेशन असेल तर हे 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे। हे काय झालं बाबा? 2 व्हेरिएबल मधले। ओके, आता लिनियर म्हणजे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। लिनियर म्हणजे काय? इंडेक्स जो आहे, हायेस्ट इंडेक्स x च्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 1, म्हणजे x⁻1 असलं पाहिजे, y⁻1च असलं पाहिजे। जर असं असेल 2x² + 8y = 9 तर हे लिनियर नाही, कारण इथं x² आहे, आपल्याला x आणि y यांचा जो इंडेक्स आहे तो 1च पाहिजे तर ते लिनियर होईल। आणि x आणि y दोन व्हेरिएबल असल्यामुळे 2 व्हेरिएबल मधलं होईल। तर या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत पण महत्त्वाचे आहेत। ओके, तर आता आपण जाऊयात प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेटकडे। आणि प्रॅक्टिस सेट मधलं हे पहिलं जे एक्झाम्पल आपल्याकडे या ठिकाणी दिसते, पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्या समोर दिसते। बघा मित्रांनो, या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, या प्रकारचे इक्वेशन मागच्या वर्षी आपण 5th नंबरचा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघितले होते। आता आपण इथे सुद्धा पहिली ही ऍक्टिव्हिटी समजून घेऊयात, ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण आपला पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे वळूयात। बघा, आता इथं जर आपण बघितलं या ऍक्टिव्हिटीमध्ये काय बाबा, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? बघा, सायमल्टेनियस हा जो शब्द आहे त्याचा पण अर्थ काय हे समजलं पाहिजे। बघा, ज्या वेळेस आपण लिनियर इक्वेशन, दोन लिनियर इक्वेशनचा एकाच वेळेस विचार करतो, लक्षात घ्या, ज्या वेळेस दोन लिनियर इक्वेशनचा एकाच वेळेस विचार केला जाईल त्यावेळेस त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार। ओके, बघा, आता दोन इक्वेशन आहे, 5x + 3y = 9 आणि त्याच्यानंतर 3x इथं मायनस आहे, बरं का, बुकमध्ये थोडंसं करेक्शन करा, 2x - 3y = 12, ही दोन इक्वेशन ऑलरेडी दिलेली आहे। या दोन इक्वेशनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, बघा मागच्या वर्षी बघितलं, याच्यामध्ये 3y कॉमन आहे, जर दोघांची ॲडिशन केली तर 3y कट होईल। ओके, मग या ठिकाणी काय करू, या दोन इक्वेशनची इथे ॲडिशन केले, लेट्स ॲड इक्वेशन 1 आणि 2। 1 आणि 2 ला ॲड केलं, 1 काय बाबा 5x + 3y = 9 आणि इक्वेशन 2 आहे 2x - 3y = 12। आता याच्यामध्ये ॲडिशन केल्यामुळे आता आपल्याला हे जे काही बॉक्स दिले त्या बॉक्समध्ये आपलं काय असणार बघा, 5 + 2 7x, आता इथे x आहे म्हणजे इथे येईल 7, 3y कट झालं, 9 + 12 झाले 21, या बॉक्समध्ये 21 आले, फक्त बॉक्स कंप्लीट करायचे आपल्याला, बाकी काय नाही। हां, ओके, त्याच्यानंतर पुढे बघा,
आता एक्स आपल्या जागेवर, इथं 21 येणार. आता हे 7 मल्टिप्लाय इथे येतील डिवायडेड बाय 7. 21 अपॉन 7, 21ला 7ने डिवाइड केलं किती झालं, 7 1 जा 7, 7 3 जा 21. ओके, हे झालं x इज इक्वल टू 3. आता इथं दिलंय प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय बाबा आपल्याकडं, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. हे इक्वेशन नंबर आपल्याकडे 1 आहे. ओके, आता x इज इक्वल टू 3 घेतलंय म्हणजे xच्या जागेवर 3 घ्यायचं. 5 इंटू एक्स आहे तर 5 इंटू एक्सच्या जागेवरती इथं 3 आले पाहिजे. प्लस 3y जसेच्या तसे इज इक्वल टू 9 जसेच्या तसे, समजण्यासाठी मी इथं लिहिलंय. आता पुढची स्टेप डायरेक्ट आलेली आहे बघा. इथं काय यायला पाहिजे, 5 3 जा 15, त्याच्यानंतर प्लस हा 3y आपल्या जागेवर इज इक्वल टू 9 आपल्या जागेवर. ओके, यानंतरची ही स्टेप आहे. इथं 3y एका जागेवर ठेवलाय, 9 आपल्या जागेवर ठेवलाय, मायनस प्लस 15 आहे पलीकडे गेला मायनस 15 म्हणजे इथं आपल्याकडे आले पाहिजे 15. ओके, आता 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. 9 मधून 15 जात नाही, 15 मधून 9 गेले, 6 राहिले, मोठ्या नंबरचा साईन मायनस राहिला. ओके, 3y इज इक्वल टू मायनस 6. मग y इज इक्वल टू काय बाबा, मायनस 6 आपल्या जागेवर, 3 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. आता 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणून इथं आपल्याकडे आले -2 आपल्याकडे आले. x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू -2 म्हणजे x इज इक्वल टू 3 आलं आपल्याकडं, y इज इक्वल टू -2 आलं. अशा प्रकारे आपला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकतो आपण. एकदम इझी आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी हे जरा थोडं रफ करतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपली गाडी पुढे जाऊयात. पुढचे क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे बघा. आता पुढे वळूयात आपण, इथं लक्ष द्या. आता इथे बघा, इथं आपल्याला दिलंय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे इक्वेशन सॉल्व करायचे. इथं दिलंय 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. हे इक्वेशन नंबर 1 आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22 हे इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारची 2 इक्वेशन ज्या वेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं, पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत काही. त्याच्यातली पहिली स्टेप लक्षात घ्यायची. पहिली स्टेप काय लक्षात घेतली पाहिजे आपण, की या 2 इक्वेशनमध्ये कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे हे पहिली गोष्ट चेक करायचं. काय चेक करायचं बाबा, याच्यामध्ये कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे, एक्स एचा आहे का बीचा आहे. इथं यांना सॉल्व करायचं आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे यांच्यामध्ये जे काही व्हेरिएबल दिलेत, इथं ए आणि बी दिलेत ना, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. एक्स आणि वाय असेल तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची, यांना सॉल्व करायचं म्हणजे. ओके, आता पहिली स्टेप मी काय म्हटलं, पहिलं दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि दोघांमध्ये कॉमन कोणाचा कोएफिशियंट आहे, म्हणजे एच्या शेजारचा नंबर कॉमन आहे का बीच्या शेजारचा. बघा, एच्या शेजारी वर 3 आहे, 3 आहेत आणि खाली काहीच नाही आहे. मग जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. मग खाली 1 आहे, वर 3 आहे, खाली 1 आहे. ओके, म्हणजे एचा कोएफिशियंट कॉमन नाही आहे. बीचा जर विचार केला तर वर 5 खाली 5 म्हणजे बीचा कोएफिशियंट कॉमन आहे बाबा. बीचा कोएफिशियंट कॉमन आहे तर तो सापडला. पहिला शोधला आपण कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे, तर बीचा कोएफिशियंट 5 5 कॉमन आहे. मग आता जो कॉमन आहे ना त्याला घालवायचा. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, जो कॉमन आहे त्याला घालवायचा. आता याला घालवायचं कसं, याला घालवण्यासाठी 2 पैकी एक गोष्ट करायची. एक तर ॲडिशन करावी लागते किंवा सबट्रॅक्शन करावी लागते. मग इथं ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची हे समजलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्या वेळेस इथं हे जे कॉमन नंबर आहेत ना त्यांना इक्वल साईन असेल, काय असेल, इक्वल म्हणजे समान, तर त्या दोघांची बेरीज करायची. काय करायची, वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. ज्यावेळेस इक्वल साईन असेल त्यावेळेस सबट्रॅक्शन म्हणजे प्लस प्लस असेल, मायनस मायनस असेल तर या 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. आणि जर अपोजिट साईन असेल, एकाला प्लस असेल एकाला मायनस असेल तर ॲडिशन करायची. आता इथं दोघांना इक्वल साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करूयात. कारण जर मी ॲडिशन केली तर काय होईल, 5b 5b 10b होऊन जातील. आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल. मग इक्वेशन 2 मधून 1 ला मायनस करा किंवा 1 मधून 2 ला मायनस करा, काय फरक पडत नाही. आपण इथं करू इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 या ठिकाणी आपण करून टाकूयात. ओके, बघा इक्वेशन 1 काय बाबा, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस इक्वेशन 2 काय, 2 ला उचलून इथं लिहा, a प्लस 5b इज इक्वल टू 22. ठीक आहे, आता सबट्रॅक्शन करताना खालचे साईन बदलतात, प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस झालं. आता 5b कट होतील. ओके, आणि राहतील काय, 3a मधून 1a गेला, किती a राहिले, 2a राहिले. 5b कट झाले, 26 मायनस 22 4 राहिले.
ओके. आता ए आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो देअर फोर ए इज इक्वल टू 2 2 जा 4. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आले 2. ए इज इक्वल टू 2 2 2 2 2 2 2. ए ची व्हॅल्यू आली 2. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? बी ची. मग बी ची व्हॅल्यू काढणं लय सोपं. बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी ए ची व्हॅल्यू आली 2 तिला इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये तुम्ही ठेवायचं. 1 किंवा 2 मध्ये जर ह्या व्हॅल्यूला ठेवलं की आपल्याला बी ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळून जाते. बघा कशी, इथं लिहायचं प्लेस ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवा. चला मी 2 मध्ये ठेवतो या व्हॅल्यूला. ओके. इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे? ए प्लस 5b इज इक्वल टू 22. याला उचलून इथं लिहा. ए प्लस 5b इज इक्वल टू 22. ए ची व्हॅल्यू किती? 2 आहे. प्लस 5b आपल्या जाग्यावर इज इक्वल टू 22 आपल्या जाग्यावर जसेच्या तसे. ठीक आहे. आता 5b आपल्या जाग्यावर, 22 आपल्या जाग्यावर, 2 प्लस ए पलीकडे गेला -2 झाला. ओके. 5b आपल्या जाग्यावर, 22 मधून 2 गेला, 20 राहिले. बी आपल्या जाग्यावर, 20 आपल्या जाग्यावर, 5 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय झाले आणि बी इज इक्वल टू 5 4 जा 20. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. अशा प्रकारे आपल्याकडं ए ची जी व्हॅल्यू आहे ती आली 2 आणि बी ची व्हॅल्यू आली 4. एकदम सिंपल आहे. मग इथं आन्सर लिहिताना लिहायचं xy इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडं आहे, सॉरी xy नाही, ए बी आहे ना आपल्याकडं. ए बी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे 4. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. मी थोडासा बाजूला झालो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता दुसरा क्वेश्चन बघूयात मित्रांनो. दुसरा पण असाच आहे, थोडासा वेगळा असेल कदाचित. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. बरं का, इथं पण 2 इक्वेशन दिलेत. इथं कुठले आहेत? एक आहे x प्लस वाय इज इक्वल टू 7y इज इक्वल टू 10. हे इक्वेशन नंबर 1 आहे. दूसरा इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता हे 1 आणि 2 आपण काय म्हटलं की आपल्याला पहिली गोष्ट दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि शोधायचं आहे कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे. आता इथं जर बघितलं x चा कोएफिशियंट वर 1 आहे, खाली 3 आहे. x चा कोएफिशियंट कॉमन आहे का? नाही. y चा चेक करा. y चा वर 7 आहे, खाली -2 आहे. वर 7 आणि खाली 2 आहे, म्हणजे y चा पण कॉमन नाही. आता करायचं काय? करे तो क्या करे, बोले तो क्या बोले. मित्रांनो लक्षात घ्या, आता टेन्शन घ्यायचं नाही. कोणाचा जर कोएफिशियंट कॉमन नसेल तर आपण कॉमन करायचा. मग कोणाचा कॉमन करायचा बाबा? एक्सचा करायचा का वायचा करायचा? कोणाचा पण करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. एक्सचा कोएफिशियंट कॉमन केला तरी काय प्रॉब्लेम नाही, वायचा कोएफिशियंट कॉमन केला तरी काय प्रॉब्लेम नाही. मी एक्सचा करतो बरं का. कोणाचा करा शक्यतो, ज्या ठिकाणी एकटा कोणतरी असेल ना एक्स किंवा वाय, तर त्याचा करायचा. आता आपण एक्सचा करू. बघा इथं 3x आहे, तर वर पण 3x आणू. मग या एक्सच्या जागेवर 3x आणण्यासाठी एक्सला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. मग एकट्या एक्सला 3 ने मल्टिप्लाय केलं तर या दोघांना राग येईल, म्हणून संपूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं. इथं लिहायचं इक्वेशन नंबर 1 इंटू 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. आता इक्वेशन 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर नवीन इक्वेशन आपल्याला मिळेल 3 इंटू एक्स 3x, 3 7 जा 21y आणि 3 10 जा 30. इक्वेशन नंबर 3. आता एक काम करा, आता इक्वेशन 1 ला विसरून जा, इक्वेशन 2 आणि 3 ला लक्षात ठेवा. काय करायचं ते या दोघांचं करायचं, कारण आता दोघांमध्ये 3x आहे बाबा. दोघांमध्ये काय 3x आहे. आता 3x कट होतील, कोएफिशियंट कॉमन केला, मग जो कॉमन केला त्याला कट करू. मग त्याला कट करण्यासाठी दोघांची काय करावे लागेल? सबट्रॅक्शन. कारण सबट्रॅक्शन केली तर 3x मधून 3x जातील, ॲडिशन केली तर 3x प्लस 3x 6x होतील. 6xचं काय करायचं आपल्याला? काय नाही करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करावे लागेल. मग इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 करू. ठीक आहे. इथं लिहायचं इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 करू. ओके. बघा इक्वेशन 3 मायनस 2 करा किंवा इक्वेशन 2 मायनस 3 केलं तरी चालेल, काय बिघडत नाही. ओके. आता इक्वेशन 3 मायनस 2 करू. आता बघा 3 काय बाबा? 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि मायनस इक्वेशन 2. हे बघा या 2 ला उचलून इथं लिहा. 2 काय बाबा? 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ओके.
आता सबट्रॅक्शन करत असताना खाली जे इक्वेशन आहे त्याची साईन चेंज होतात आपल्याला माहिती आहे. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस झालं. आणि आता 3x कट झाले. 21 आणि हा +2 घ्या बरं का. आता -2 नका घेऊ. 21 + 2 23y इज इक्वल टू 30 - 7 23. y आपल्या जाग्यावर, 23 आपल्या जाग्यावर. हा 23 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय 23. सो देअरफॉर y इज इक्वल टू 23 1 जा 23 म्हणजे y इज इक्वल टू आपल्याकडे आले 1. ओके. आता y ची व्हॅल्यू निघाली. आता कोण राहिलं बाबा, x राहिला. आता x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, ही जी y ची व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन 1 2 3 कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवा, काय फरक पडत नाही. आपण काय करू, इक्वेशन 1 जरा बरं दिसतंय, इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इथे लिहू प्लेस y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. इक्वेशन 1 आपल्याकडे काय आहे, x + 7y इज इक्वल टू 10. आता फक्त y च्या जागेवर 1 लिहिलं की आपलं आन्सर आलं. मग इथं लिहायचं x + 7 × y ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 10. x आपल्या जागेवर 7 × 1 7 इज इक्वल टू 10. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, 10 ला म्हणायचं तू पण कुठं जाऊ नको, 7 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. हा प्लस आहे, पलीकडे गेला -7 झाले. x इज इक्वल टू 10 - 7 3. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, x इज इक्वल टू 3 आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आले 1. म्हणजे आपलं जे आन्सर येणार x y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 3, y ची व्हॅल्यू आहे 1. विषय खल्लास मित्रांनो, एकदम सोपं आहे. अशा प्रकारे आपण हे दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. एकूण या सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये 8 क्वेश्चन्स आहेत. इथे 2 झालेले आहेत आपले. आता पुढे आपण जाऊ, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे मित्रांनो. या व्हिडिओला लाईक करून टाका आणि त्याचबरोबर नवीन असाल तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला, करून टाका चॅनल सबस्क्राईब. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आता पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात. बघा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर आपल्याकडे आहे 3. बघा अगला सवाल, 2x - 3y इज इक्वल टू 9 इक्वेशन नंबर 1. पुढचा आहे 2x + y इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 2. दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा बघा बघा, झगा मगा इकडे बघा. दोघांमध्ये 2x कॉमन आहे, तर चोर सापडलेला आहे. आता 2x जो कॉमन असतो कोएफिशियंट, त्याला आपण त्या टर्मला आपण कॅन्सल करू शकतो. मग आता 2x आपल्याला घालवायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे, त्याला घरी पाठवायचं आहे, त्याला कटाप शटाप वटाप गेट आउट करायचं आहे. मग आता काय करावं लागेल, 2 इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन, कारण ॲडिशन केल्यावर 2x 4x होतील. त्याचं काय करायचं आहे आपल्याला, आपण सबस्ट्रॅक्शन करू. मग इक्वेशन 2 मधून 1 मायनस करू. 1 मधून 2 मायनस केला तरी काय बिघडत नाही. ओके. मग इथं लिहायचं इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. एकदम सोपा विषय मित्रांनो. बघा इक्वेशन 2 काय बाबा, 2 ला उचलून इथं लिहा 2x + y इज इक्वल टू 13 मायनस इक्वेशन 1 ला उचलून इथं लिहा 2x - 3y इज इक्वल टू 9. आपण सबस्ट्रॅक्शन करत असताना खालचे साईन बदलतात. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. 2x कटाप झाले, गेट आउट झाले. आता हा y आणि हा +3y पकडा, मायनस नका पकडू, +3y पकडा. y + 3y 4y झाले इज इक्वल टू 13 - 9 पकडा, 13 - 9 4 झाले. सो y इज इक्वल टू 4 आपल्या जागेवर, हा 4 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो y इज इक्वल टू 4 1 जा 4, y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू आली 1. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, x ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. y तर मिळाला. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 आणि 2 चे, 3 तर नाहीच आहे. मग 1 आणि 2 कशातही ठेवा मित्रांनो, कशात ठेवली तरी चालते. आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवू, 2 जरा बरं दिसतंय. ओके. मग इथे लिहायचं प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. ओके. इक्वेशन 2 मध्ये ठेवू सध्या. ओके. इक्वेशन 2 काय बाबा माझ्याकडं,
2x प्लस वाय इज इक्वल टू 13. सो 2x प्लस वायची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 13. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला, एकदम सोपा विषय केलाय. वायच्या जागेवर फक्त 1 लिहिलं. ओके, आता 2x आपल्या जाग्यावर, 13 आपल्या जाग्यावर, 1 प्लस आहे पलीकडे गेला -1 झाला. सो 2x इज इक्वल टू 13 - 1. 13 मधून 1 गेला, 12 राहिले. x आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला, डिवायडेड बाय 2 झाला. सो x इज इक्वल टू 2 1 जा 2, सॉरी 2 6, 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजे x इज इक्वल टू आपल्याकडे आलं 6. दोन व्हॅल्यू आल्या, x इज इक्वल टू 6 मिळाली आणि y इज इक्वल टू 1 मिळाली. अशा प्रकारे हा 3rd नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एकदम सिंपल आहे. आपल्याला हे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करता आले पाहिजेत, कारण पुढे खूप उपयोग होणार आहे आपल्याला पुढच्या काही प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा, प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये, त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये जिथे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात, तिथं हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट भूमिका आपल्याला बजावतात. त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आता पुढे बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय क्वेश्चन नंबर 4 आपल्यामध्ये आपल्याकडे m आणि n दिसते. बघा 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात आपल्याकडे 5m - 3n इज इक्वल टू 19 इक्वेशन नंबर 1, आणि दुसरा आहे m - 6n इज इक्वल टू -7 इक्वेशन नंबर 2. आता या दोघांमध्ये बघा, दोघांमध्ये कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे, कोणाचाच आहे. बघा वरती m चा 5 आहे, खाली 1 आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथं वर 3 आणि खाली किती बाबा आपल्याकडे या ठिकाणी 6 आहे. म्हणजे कोएफिशियंट कोणाचाच कॉमन नाहीये, मग कोणाचा तरी कॉमन करावा लागेल. मग इथं x चा कॉमन करा किंवा y चा कॉमन करा, काय फरक पडत नाही. आपण काय करू, m चा कॉमन करू. बघा m चा कॉमन करायचा असेल तर वर 5m आहे, खाली पण 5m आणण्यासाठी m ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार, 5 ने. मग संपूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं. किंवा एखादा म्हटला की सर मी n चा कॉमन करतो, मग n चा कॉमन करण्यासाठी या 3 ला जर 2 ने जरी मल्टिप्लाय केला तरी 6n येतात. मग इक्वेशन 1 ला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर n चा कोएफिशियंट सुद्धा कॉमन होऊ शकतो. ठीक आहे. मग आता आपण काय केलं, या ठिकाणी m चा कोएफिशियंट कॉमन करण्याचा प्रयत्न करतोय. वर 5m आहे, खाली पण 5m आणायचेत मला, म्हणून इक्वेशन 2 ला मी 5 ने मल्टिप्लाय करतो. आणि तसं इथं या ठिकाणी लिहितो इक्वेशन नंबर 2 × 5 मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 5. बघा 5 × m 5m - 5 6 जा 30n इज इक्वल टू -5 7 जा 35. इक्वेशन नंबर या ठिकाणी मी व्हाईटनेस लिहितो म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल आपल्याला. ठीक आहे. बघा 5 × m 5m - 5 6 जा 30n 5 7 जा 35 - 35 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं इक्वेशन 2 ला मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळालं 5 × m 5m 5 6 जा 30n 5 7 जा 35 मायनस आहे म्हणून -35. ओके. आता इक्वेशन नंबर 2 ला विसरा, जे काय करायचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 5 चं करा. बघा या 1 आणि 5 मध्ये 5m कॉमन आहे, ते कॅन्सल होतील, ते कट होतील. मग 5m कट करण्यासाठी दोन इक्वेशनचे काय करावे लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन करावे लागणार आहे. बघा 5m कट होण्यासाठी सबस्ट्रॅक्शन करूयात. मग इथं तसं लिहू इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 3 करू, इक्वेशन नंबर 3 करू, किंवा इक्वेशन 3 - 1 केलं तरी चालेल. आपण 1 - 3 करू. 1 ला उचलून इथं लिहा. बघा 5m - 3n इज इक्वल टू 19 आणि मायनस इक्वेशन नंबर 3 ला उचलून इथं लिहा. काय बाबा 5m - 30n इज इक्वल टू -35. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साईन बदलले, प्लसचं झालं मायनस, मायनसचं झालं प्लस, मायनसचं झालं प्लस, 5m कट झाले. मग आता राहिले तरी काय बघा, मायनस आणि हा प्लस, मायनस प्लस मायनस झालं. 30 मधून 3 गेले, 27n राहिले. मोठा नंबर 30च्या अगोदर प्लस आहे म्हणून प्लसचं साईन इज इक्वल टू प्लस, आणि हा प्लस ह्या मायनसचं प्लस झालं बरं का. 35 + 19 आपल्याकडे आले 54. ओके. दोघांची ॲडिशन 54 येते. आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची, n आपल्या जागेवर, 54 आपल्या जागेवर, हा 27 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो देअरफॉर n इज इक्वल टू 27 2 जा 54 म्हणून n इज इक्वल टू किती आलं बाबा, 2 आलं. n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता n मिळाला, आता m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. n इज इक्वल टू 2 मिळाला. आता m ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन 1 2 3 कशातही ठेवा, काय फरक पडत नाही. आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू, जरा छोटं वाटते. ओके. मग इथं लिहायचं प्लेस
n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 2, याला इक्वेशन 2 मध्ये ठेवू. चला इक्वेशन 2 काय आपल्याकडे m - 6n इज इक्वल टू -7. बघा m - 6n इज इक्वल टू -7. m - 6n n ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू -7. ठीक आहे. m -6 2 जा 12 -12 इज इक्वल टू -7. आता m आपल्या जागेवर -7 आपल्या जागेवर, हा -12 आहे पलीकडे गेला +12 झाला आणि m इज इक्वल टू -+- 7 मधून 12 जात नाही, 12 मधून 7 गेले 5 राहिले, m इज इक्वल टू आपल्याकडे आलं 5. तर अशा प्रकारे दोन व्हॅल्यू आल्या, एक आली n इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 5. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता पुढचा प्रश्न बघूयात, 5 नंबरचा प्रश्न. बघा 5वा प्रश्न, याच्यात आपल्याला दिले 5x + 2y. बघा 5व्या प्रश्नात आपल्याला दिले दोन इक्वेशन आहेत. पहिला आहे 5x + 2y इज इक्वल टू -3. त्या इक्वेशनला पहिले इथून लिहून काढू आपण. 5x + 2y इज इक्वल टू -3 हे आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे. दुसरं इक्वेशन आहे x + 5y इज इक्वल टू 4. हे दुसरं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2. दोघांमध्ये कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाहीये. बघा नीट बघितलं तर x चा पण कोएफिशियंट कॉमन नाहीये, y चा पण कॉमन नाहीये. मग कॉमन करू आपण. मग कोणाचा कॉमन करायचा तर x चा करू, जरा बरं पडेल, पटकन होऊन जाईल. बघा वर 5x आहे, खाली पण 5x आणू. मग इथं वर जर 5x आहे आणि खाली जर इथं जर 5x आणायचं असेल तर x ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग एकट्या x ला 5 ने मल्टिप्लाय न करता संपूर्ण इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करू आणि इथं लिहूयात इक्वेशन नंबर 2 × 5 मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/5. बघा 5 ने मल्टिप्लाय करून टाकू. मग काय येईल? 5 × x 5x, 5 5 जा 25y आणि 5 4 जा 20 इक्वेशन नंबर 3. आता 1 आणि 3 यांचा विचार करा. ओके, आता 1 आणि 3 चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 5x कॉमन आलं, इक्वल आलं. आता याला कट करू, याला कॅन्सल करू, याला एलिमिनेट करू. आता याला कॅन्सल करण्यासाठी या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. मग इक्वेशन 1 आणि 3 ची सबस्ट्रॅक्शन. मग यावेळेस इक्वेशन 1 मधून 3 ला मायनस करा किंवा 3 मधून 1 ला मायनस करा, काय बिघडत नाही. आपण काय करू, इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन 1 करू. ओके, इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 करू. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. पहिला इक्वेशन 3 ला इथून लिहून काढा. बघा 3 ला इथे लिहून काढू. ओके, 5x + 25y इज इक्वल टू 20 आणि मायनस. आता इक्वेशन 1 ला लिहा, हा 1 जो आहे त्याला उचलून इथं लिहा. 5x - 2y इज इक्वल टू -3. आता सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होणार, प्लसचं मायनस होणार आणि मायनसचं प्लस होणार. इथं प्लस आहे बरं का, प्लसचं मायनस होणार आणि मायनसचं प्लस होणार. इथं प्लस आहे. ओके, यस. आता बघा या ठिकाणी आपण प्लसचं मायनस होणार, प्लसचं मायनस होणार आणि मायनसचं प्लस होणार. सबस्ट्रॅक्शन करत असताना इथं 5x कट होणार आणि 25 - 2 25 - 2 23y आणि इज इक्वल टू 20 आणि हा +3 पकडायचा. आता 20 + 3 23. सो y इज इक्वल टू 23 आपल्या जागेवर, हे 23 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 23. सो देअरफॉर y इज इक्वल टू 23 1 जा 23. सो y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू आली 1. आता कोणाची व्हॅल्यू काढायचे? अरे बाप रे, मोठे आहे ये, क्या हो गया भाई, बडी लाईन आ गई. y ची व्हॅल्यू आपल्याकडे आली. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी y ची व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन 1 2 3 कशातही ठेवा. आपण काय करू, इक्वेशन 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, मग इथं लिहू प्लस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. व्हाट इज द इक्वेशन नंबर 2? देखो इधर है x + 5y इज इक्वल टू 4. ओके, आता x आपल्या जाग्यावर +5 × y ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 4 आपल्या जाग्यावर. x + 5 1 जा 5 इज इक्वल टू 4. x आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, 5 प्लस आहे पलीकडे पाठवा, त्याला मायनस होऊन जातील. मग x इज इक्वल टू 4 - 5 -1.
म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली बाबा, -1 आली. एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू 1. ओके, आपलं शेवटी उत्तर आपण लिहायचं एक्स वाय इज इक्वल टू पहिली एक्सची व्हॅल्यू -1 मग वायची व्हॅल्यू 1. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतात. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण लगेच आता पुढे जाऊया. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा. या ठिकाणी पुढचा जो क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन, हर एक क्वेश्चन जरुरी होता है. बघा या क्वेश्चनकडे बघितल्यावर थोडंसं टेन्शन वाटेल, पण बघा काय टेन्शन घ्यायचं नाही. याच्यामध्ये काय बाबा 1/3x + y = 10/3 आणि 2x + 1/4y = 11/4. आता एक एक इक्वेशन घेऊ. आता याचे पहिलं इक्वेशन जर आपण बघितलं, बघा पहिल्या इक्वेशनमध्ये काय बाबा 1/3x, इथं खाली 3 आहे, इथे खाली 3 आहे. हे 3 पहिले कट करावे लागतील. आता हे 3 कॅन्सल करण्यासाठी संपूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कसं, 3 × 1/3x प्लस 3 × y 3y = 3 × 10/3. हे खालचे 3 घालवण्यासाठी सगळीकडे संपूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग बघा हा 3 गेला, x राहिला, प्लस 3 × y 3y, हा 3 गेला, 10 राहिला. इक्वेशन नंबर 1 तयार झालं. आता दुसरं जे इक्वेशन आहे बघा 2x + 1/4y = 11/4. आता जसं इथं 3 होते खाली, ते 3 घालवण्यासाठी संपूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. तसं या इक्वेशनमध्ये खाली कोण आहे बाबा 4 आहे. हे 4 कट झाले पाहिजे. मग या 4ला कट करण्यासाठी संपूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. बघा कसं, 4 × 2x प्लस 4 × 1/4y = 4 × 11/4. बघा 4 × 2 8x प्लस 4 गेले, y राहिले, = 4 गेले, 11 राहिले. इक्वेशन नंबर 2 तयार झालं. आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 मिळालं बाबा, व्यवस्थित लिनियर इक्वेशन मिळालं. आता हे आता 1 आणि 2ला सॉल्व्ह करू. आता 1 आणि 2 मध्ये जर आपण विचार केला तर कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे बघा. एक्सचा जर बघितला तर वर x आहे, 1 आणि खाली 8 आहे, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट कॉमन नाही आहे. वायचा चेक करा, वायचा कोएफिशियंट वर 3 आणि खाली y आहे, वायचा पण कॉमन नाही आहे. मग कॉमन नसेल तर कॉमन करावा लागेल. मग एक्सचा करायचा का वायचा करायचा, कोणाचा पण करा, काय फरक पडत नाही. आपण वायचा कॉमन करू. बघा वायचा कोएफिशियंट वर 3y आहे, खाली नुसता y आहे. मग ह्या वायच्या जागेवर 3 आणण्यासाठी वायला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने. म्हणजे संपूर्ण इक्वेशन 2ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. आणि तसं इथं लिहू इक्वेशन नंबर 2 × 3, 2 × 3, इक्वेशन नंबर 2 × 3 म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3. आता मल्टिप्लाय करून इथं लिहा आन्सर बाबा. काय आलं आपल्याकडं, याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 8 3 = 24x, 3 × y 3y, 11 × 3 33. इक्वेशन नंबर 3 झालं बाबा. आता इक्वेशन 3 झालं आपल्याकडे तयार. इक्वेशन 2ला आपण 3 ने मल्टिप्लाय करून इक्वेशन 3 मिळालं. आता जो काय विचार करायचा आहे तो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 या दोघांचा विचार करा. इथं 3y इथं 3y हे कट होतील. हे कट करण्यासाठी 3y कॅन्सल करण्यासाठी 2 इक्वेशनची काय करावे लागेल, यस सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. मग यासाठी इक्वेशन 3 मधून 1 मायनस करा किंवा 1 मधून 3 मायनस करा. आपण काय करू, 3 मधून 1 मायनस करू, कारण जरा मोठे आकडे इथे दिसतात ना, त्यामुळे आपण 3 मधून 1 मायनस करू. आणि तसं लिहू इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, तर पहिलं इक्वेशन 3ला इथं लिहा. हे बघा इथं 3 आहे, उचलून इथं लिहा. 24x प्लस 3y = 33 मायनस इक्वेशन नंबर 1 काय बाबा, x + 3y = 10 झालं. आता सबस्ट्रॅक्शन करा. 24 - x किती झालं, 23x, 3y कट झाले, 33 - 10 23, 23x = 23. सो x = 23. आपल्या जागेवर हे 23 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. सो x = 23 × 1 = 23. सो x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं, 1 आली. ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू 1 आहे. आता कोणाची व्हॅल्यू काढायची राहिली, y ची. मग y ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे. बघा नेहमीप्रमाणे x ची जी व्हॅल्यू आहे तिला इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, पाहिजे तिथं ठेवा. तुम्हाला जे इक्वेशन आवडेल तिथं ठेवा. मला एक इक्वेशन लय आवडले, मी इक्वेशन 1 मध्ये ठेवतो. मग इथं लिहायचं प्लेस x = 1 इन इक्वेशन
इक्वेशन 1 मध्ये ठेवतो. इक्वेशन 1 काय बाबा, x + 3y = 10. सो देअरफॉर x + 3y = 10. x ची व्हॅल्यू 1 + 3y = 10. y ची व्हॅल्यू काढायची म्हणून 3y ला एका बाजूला घ्या, = 10 आपल्या जागेवर घ्या. 1 + a पलीकडे गेला -1 झाला. ओके, सो 3y = 10 - 1 9. सो y = 9 आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. सो देअरफॉर y = 3 3 जा 9. y ची व्हॅल्यू किती आली 3 आणि x ची व्हॅल्यू किती आली 1. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, घेतला असेल तुम्ही कदाचित व्हिडिओला पॉज करून. आता पुढे जाऊयात. पुढचा 8वा 7वा आणि 8वा प्रश्न, 2 प्रश्न जरा वेगळे आहेत बरं का, 2 प्रश्न जरा वेगळे आहेत बरं का. दोघांमध्ये काय बाबा बघा, इथं काय क्वेश्चन आहे, 99x + 101y = 499. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. पुढचा आहे 101x + 99y = 501, इक्वेशन नंबर 2. मित्रांनो, या प्रकारचा क्वेश्चन बघा, आकडे किती मोठे आहेत. तुम्ही म्हणाल अरे काय करायचं आता एवढे मोठे आकडे घेऊन, तर टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथं नीट ऑब्झर्वेशन केलं तर x चा कोएफिशियंट 99 y ला आलाय, y चा कोएफिशियंट 101 x ला आलाय. अशा प्रकारे इकडचा तिकडं तिकडचा इकडे गेला असेल तर 3 स्टेप आहेत मित्रांनो. तुम्हाला सांगतो या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये एकदम सोपं एक्झाम्पल आहे. इथं 3 स्टेप आपल्याला कराव्या लागतात. बघा पहिली स्टेप जी आहे, स्टेप 1 काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांचे ॲडिशन करून एक नवीन इक्वेशन 3 तयार करायचं डायरेक्ट डोळे झाकून. अशा प्रकारचं इक्वेशन आलं की डोळे झाकून पहिली स्टेप काय करायची, या 2 इक्वेशनची ॲडिशन करून टाकायची आणि इक्वेशन 3 मिळवायचं. दुसरी जी स्टेप आहे त्या दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, सरळ या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. इक्वेशन 2 - 1 करा किंवा 1 - 2 करा आणि सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन नंबर 4 मिळवायचं. बघा 2 स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली स्टेप सरळ दोघांची ॲडिशन करून इक्वेशन नंबर 3 मिळवायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये दोघांची सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 मिळवायचं. आणि जी तिसरी स्टेप जी आहे त्या तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, ही जी 2 नवीन समीकरणं मिळाले 3 आणि 4 इक्वेशन, या दोघांची सरळ ॲडिशन करायची, तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू मिळून जाईल. समजलं? तर पहिली स्टेप आपण या ठिकाणी करूया, स्टेप 1 दोघांची ॲडिशन करायचे. मग इथं दोघांची ॲडिशन करून टाका. चला, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2, 1 + 2 करून टाकूयात या ठिकाणी आपण. मग 1 ला उचलून इथं लिहा 99x + 101y = 499 प्लस इक्वेशन 2 ला उचलून इथं लिहा 101x + 99y = 501. ॲडिशन करा. बघा 101 + 99 200 म्हणून 200x प्लस 101 + 99 200 म्हणून 200y = 499 × 501 1000. ओके, आता 200 200 1000 सगळ्यांना कितीने डिवाइड करू शकतो, 200 ने डिवाइड करू शकतो. बघा शक्यतो 200 ने डिवाइड करू शकतो. हा जो नंबर असतो दोन्हीकडे सेम त्याने डिवाइड करू शकतो. 200 ने डिवाइड केलं तर 200 1 जा 200, 200 1 जा 200, 200 5 जा 1000, इक्वेशन नंबर 3. बघा पहिली जी स्टेप आहे ती आपली क्लिअर झाली. ज्या स्टेपमध्ये आपण काय केलं, दोघांची ॲडिशन करून इक्वेशन 3 तयार केलं. झालं, पहिली स्टेप झाली. आता दोघांची सबस्ट्रॅक्शन करून स्टेप 2 सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं. आता दोघांची सबस्ट्रॅक्शन करून मग इथं तसं लिहू, इक्वेशन नंबर 1 - 2 केलं तरी चालेल, 2 - 1 केलं तरी चालेल. 2 - इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2 - इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 काय बाबा, पहिले 2 ला लिहा. चला, 101x + 99y = 501 मायनस इक्वेशन नंबर 1 ला उचलून इथं लिहा 99x + 101y = 499. सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होतात आपल्याला माहिती आहे बरोबर, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आता करून टाका सबस्ट्रॅक्शन. बघा 101 मधून 99 गेले 2 राहिले म्हणून 2x. आता 99 - 101, 99 - 101 किती झाले, -2 झाले म्हणून इथे आले -2y. आणि 501 मधून 499 गेले किती राहिले 2. आता सगळीकडे 2 2 2 2 2 2 2 2 2 सगळीकडे 2 2 2 आहे. सगळ्यांना 2 ने डिवाइड करा. मग 2 1 जा 2 म्हणून x,
मायनस 2 1 जा 2 म्हणून नुसताच y आणि इज इक्वल टू 2 1 जा 2 म्हणून 1. इक्वेशन नंबर 4. बघा आपल्याकडे अशा प्रकारे इक्वेशन 4 मिळालं. बघा एकदम सोपी गोष्ट आहे. पहिलं काय करा, दोन इक्वेशनची ॲडिशन केली. पहिली स्टेप आपल्याकडे काय होती, दोघांची ॲडिशन करून इक्वेशन नंबर 3 मिळवला, राईट. दुसरी स्टेप दोघांची सबस्ट्रॅक्शन करून x - y = 1 इक्वेशन 4 मिळवलं. आता स्टेप नंबर 3 त्याच्यामध्ये 3 + 4 दोघांची ॲडिशन करायचे. बघा इक्वेशन 3 हा आहे x + y = 5 आणि इक्वेशन 4 आहे x - y = 1. या दोघांची काय करायची बाबा, मला ॲडिशन करायचे पुढच्या स्टेपमध्ये, तिसऱ्या स्टेपमध्ये. बघा मग तसं इथं लिहा, इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4, 3 + 4. ओके, ॲडिशन केल्यावर तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळेल. इक्वेशन 3 काय बाबा, x + y = 5 प्लस इक्वेशन 4 काय बाबा, x - y = 1. चला ॲडिशन करा. x + x 2x प्लस y - y कट ऑफ झाला. 5 + 1 6 झाले. कोणाची व्हॅल्यू काढायची, x ची. x आपल्या जागेवर, 6 आपल्या जागेवर, 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला, कल्टिप्लाय झाला, डिवायडेड बाय झाला 2. सो x = 2, 3 जा 6. तर x ची व्हॅल्यू मला मिळाली 3. आता कोणाची व्हॅल्यू राहिली, y ची व्हॅल्यू. आता हे रफ करतो, y ची व्हॅल्यू काढायचे. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू, ही जी व्हॅल्यू आहे x = 3 हिला इक्वेशन 1 2 3 किंवा 4 कशातही ठेवा, पण शक्यतो अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये 3 किंवा 4 मध्ये ठेवा, ती जरा सोपी आहेत आणि त्यातल्या त्यात 3 जरा बरं वाटतंय म्हणून इथं लिहू, प्लेस x = 3 इन इक्वेशन 3. 3 ला इक्वेशन 3 मध्ये ठेव. इक्वेशन 3 काय, x + y = 5. मग इथं लिहा x + y = 5. x ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून 3 + y = 5. y आपल्या जाग्यावर, 5 आपल्या जाग्यावर, +3 पलीकडे गेला, -3 झाले, -3. सो y = 5 - 3 2. अशा प्रकारे y = 2, x = 3. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये काहीच नाही करायचं. अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर 3 स्टेप लक्षात घ्यायच्या. पहिली गोष्ट, या दोन इक्वेशनची ॲडिशन करून इक्वेशन 3 तयार करायचं. दुसऱ्या स्टेपमध्ये या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जी नवीन इक्वेशन झाले इक्वेशन नंबर 3 आणि 4 या दोघांची ॲडिशन केली की तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू मिळते. तर मी बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. लास्ट क्वेश्चन जो आहे या प्रॅक्टिस सेटमधला तो आपण आता बघूयात. ठीक आहे, बघा लास्ट क्वेश्चन पण सेम आहे, त्याच्यात तेच करायचं आहे जे आतापर्यंत आपण केलं, एकदम सेम विषय. बघा पहिली गोष्ट इथं काय दिलेत इक्वेशन बघा, 49x - 5y - 57y = 172. याला म्हणा इक्वेशन 1. पुढचा इक्वेशन दिलाय 57x - 49y = 252. इक्वेशन नंबर 2. बघा मित्रांनो, इथं x चा 49 y ला गेलाय, y चा 57 x ला गेलाय. बस फक्त साइन चेंज झालेत, बाकी काय विषय नाही एवढा मोठा. सरळ मगाच्या सारख्या स्टेप. पहिली स्टेप दोघांची ॲडिशन करणं, मगाशी आपण बघितलं तेच. इक्वेशन नंबर बघा, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करू आपण. ठीक आहे, पहिली स्टेप म्हणजे ॲडिशन जशी मगाशी केली तशीच. 1 + 2. चला 1 काय बाबा, 49x - 57y = 172 प्लस इक्वेशन 2 काय बाबा, 57x - 49y = 252. चला ॲडिशन करा. 49 + 57 106x मायनस मायनस झाले प्लस, 57 आणि 49 106 म्हणून -106y. आणि इथं ॲडिशन 2 + 2 4, 5 + 7 12 चे 2, 1 आला 424. आता 106 106 424 त्यांना कशाने डिवाइड करू शकतो, शक्यतो 106 ने सगळ्यांना डिवाइड करू शकतो. बघा 106 × 4 केलं, 4 6 जा 24 2 आले, 4 0 जा 0 0 + 2 2 आणि 4 1 जा 4 4 आले. म्हणजे 106 4 जा 424 येतं. म्हणून सगळ्यांना आपण कितीने 106 ने जर डिवाइड केलं तर 106 1 जा 106 मायनस 106 1 जा 106 आणि इज इक्वल टू 106 4 जा 424. इक्वेशन नंबर 3. अशा प्रकारे दोघांचे ॲडिशन करून इक्वेशन 3 मिळालं.
पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, दोघांची सबट्रॅक्शन करायची. मागाशी बघितलं दोघांची सबट्रॅक्शन करू. मग तसं लिहूयात, इक्वेशन नंबर 2 - 1 करू. चला 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. इक्वेशन 2 - 1. चला 2 ला लिहून टाका. पहिला 2 ला लिहा, 57x - 49y इज इक्वल टू 252 मायनस इक्वेशन 1 लिहा, 49x - 57y इज इक्वल टू 172. आता काय करा, डिवाइड करत असताना मायनस करत असताना खालचे साईन चेंज झाले. प्लसचं झालं मायनस, मायनसचं झालं प्लस, प्लसचं झालं मायनस. आता बघा 57 - 49, 57 मधून 49 गेले, आपल्याकडे राहिले किती 8x. मायनस आणि प्लस मायनस झाले इथे. मग 49 मधून 57 जात नाही, 57 मधून 49 गेले 8 म्हणून 8y. मोठा नंबर 57 त्याच्या अगोदर प्लस म्हणून प्लसचं साईन. 2 मधून 172 गेले, 80 राहिलं आपल्याकडे आन्सर. बरं 2 मधून 2 गेले 0, 15 मधून 7 गेले 8 म्हणून 80 राहिलं. बघा 8 8 80 कितीच्या टेबलमध्ये येतात, 8च्या टेबलमध्ये. बघा 8 1 जा 8 म्हणून x प्लस 8 1 जा 8 म्हणून y आणि 8 10 जा 18. इक्वेशन नंबर किती आलं, 4. समजलं. अशा प्रकारे आपल्याकडे मित्रांनो ही नवीन 2 इक्वेशन तयार झाली. बघा त्याच स्टेप आहेत ज्या मगाच्या इक्वेशनमध्ये केल्या. मगाच्या क्वेश्चनमध्ये पहिलं काय केलं, 2 इक्वेशनची ॲडिशन करून इक्वेशन 3 तयार केलं. नंतर दोघांची सबट्रॅक्शन करून x + y = 10 हे इक्वेशन नंबर 4 तयार केलं. आता काय करा, जी नवीन इक्वेशन झाले तिसऱ्या स्टेपमध्ये यांची ॲडिशन करा. मग इथं लिहा, इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4. ओके 3 + 4 या नवीन इक्वेशनची ॲडिशन करा. इक्वेशन 3 काय माझ्याकडं, x - y = 4, x - y = 4 प्लस इक्वेशन 4 काय आहे, x + y = 10. आता ॲडिशन करा, x + x 2x प्लस x + y - y कॅन्सल झाले आणि 4 + 10 झाले आपल्याकडं 14. ओके x आपल्या जाग्यावर, 14 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय 2. सो x = 2, 7 जा 14 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली, 7 मिळाली. आता y ची व्हॅल्यू काढायची. मग y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी x ची व्हॅल्यू आहे तिला तुम्ही इक्वेशन 1 2 3 4 कशातही ठेवू शकता. 4 जरा बरं वाटतंय. मग इथं लिहू, प्लेस x = 7 इन इक्वेशन नंबर 4. व्हॉट इज द इक्वेशन नंबर 4? इक्वेशन नंबर 4 आहे x + y = 10. x ची व्हॅल्यू 7 प्लस y = 10. y आपल्या जाग्यावर 10, आपल्या जाग्यावर 7 प्लस आहे पलीकडे गेला -7 झाला, -7. सो y = 10 - 7 3. तर अशा प्रकारे x = 7 y = 3 आलेलं आहे. यस. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो पूर्णपणे झाला आहे आपला. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस. तर मित्रांनो हा आपला एक प्रॅक्टिस सेट नंबर पहिला होता, तो झालेला आहे. यानंतर पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याची जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल, त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो जॉईन करा. त्यावरती मी प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट देत असतो. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला हीच व्हिडिओ जर मराठीतून बघायची असेल तर त्याची पण व्यवस्था केली. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मराठी मीडियमची लिंकसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.